मुंबईतल्या 2640 घरांसाठी 75,000 अर्ज। आता सर्वांचे लक्ष सोडतीच्या तारखेकडे। जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। या सोडतीसाठी तब्बल 75,366 अर्ज प्राप्त झाले असून प्रत्येक घरामागे सरासरी 28.54 अर्ज दाखल झाले आहे। परवडणाऱ्या दरातील घरांसाठी मुंबईकरांची असलेली मोठी मागणी आणि म्हाडावरील वाढता विश्वास या आकडेवारीतून स्पष्ट झाला आहे। मुंबई मंडळाने 30 मार्च 2026 रोजी विविध गृहनिर्माण योजनेतील 2640 सदनिकांसाठी संगणकीय सोडत जाहीर केली होती। 28 मे पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले। कन्नमवार, नगर विक्रोळी, पत्राचाळ, सिद्धार्थनगर, गोरेगाव, जुने मांगा, ठाणे, बोरिवली, गोराई, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, दादर, वडाळा, पवई आणि माझगावसह अनेक भागातील सदनिकांचा यात समावेश आहे। आचारसंहितेमुळे सोडत लांबली। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकामुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे। ही आचारसंहिता 25 जून 2026 पर्यंत लागू राहणार असल्याने सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही। आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाकडून याबाबत घोषणा केली जाणार आहे। 10 जूनला प्रारूप यादी। सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी 10 जून रोजी दुपारी 3 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे। 12 जून पर्यंत अर्जदारांना दावे आणि हरकती नोंदवता येतील। त्यानंतर छाननी करून 16 जून रोजी अंतिम पात्र अर्जदाराची यादी जाहीर केली जाणार आहे। किंमत कपातीचा लाभ। विक्रोळीतील कन्नमवार नगर प्रकल्पातील 1221 सदनिकांच्या किमतीत 7.5% कपात करण्यात आली होती। आधुनिक सुविधा, पार्किंग, बाजारभावापेक्षा कमी दर आणि महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पामुळे या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे। दरम्यान यंदाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटापासून उच्च उत्पन्न गटापर्यंत सर्व श्रेणीतील नागरिकांसाठी सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। मुंबईत वाढत्या घरांच्या किमती आणि मर्यादित पर्यायांच्या पार्श्वभूमीवर म्हाडांच्या घराकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे। त्यामुळे यंदाच्या सोडतीला मिळालेले प्रतिसाद हा मागील काही वर्षातील सर्वाधिक प्रतिसादापैकी एक मानला जात आहे।